पाहिजे होतं जा आला एक होतं ते तो मामा डायरेक्ट कोयताच घेऊन आलाय रे नारळ कतीला विचारलं तर कोयताच घेऊन आला सोबत लुंगी घाल पटकन फोटो घ्यावा लागत आहे आम्हा 70ला दे र आम्हा 70ला दे र हा 70ला दे आपला यूज करू शकतो का यूज करू शकतो पडला तर ते नवीन देतील दिस गाय इज व्हेरी हँडसम इन हेल्मेट जटायूचं टेम्पल बघून आम्ही आता रूमवर आलो आहोत मुन्नारला इकडे आमचं जेवणाची तयारी चालू आहे हे जैनवाले नेहमीप्रमाणे क्लास सुकाच्या नाही त्या थंडी मारण्याची आहे चिकनच्या शोधात आलोय मुन्नारला हा आमचा रूमचा मालक आहे इथं ऑलरेडी थंडी भरपूर आहे त्यात त्यांनी मला बाईकवर आणला आहे चिकन शोधायला आणि तो नॉर्मल ड्रायव्हर नाही तो एकदम हेवी ड्रायव्हर आहे बाईक इतकी फास्ट आणली काय माझ्या अंगावच्या काटा उभं राहिलं की बेकार बाईक आणली त्यांनी फास्ट भेटलेले आम्हाला स्वस्त मस्त चमचमाट चला आता पुढचा उद्या तुम्हाला मुन्नारचं दर्शन करतो आणि काय काय तिथे बघण्यासारखं आहे ते दाखवतो सध्यासाठी गुड नाईट नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आम्हाला हल्ले 6:45 वाजले तरी पण हे भाऊ नेहमीप्रमाणे लेट झोपणार लेट उठणार असून दे वाघ भाऊ नेहमीप्रमाणे लेट उठणार आणि लवकर तयारी करणार चला तुम्हाला आज मुन्नार दाखवतो मुन्नार मध्ये जे टॉपचे पॉइंट आहेत तिकडे आम्ही आज फुल एन्जॉय करणार आहोत होणारच 100% आता मेन लफडा आहे कपडे कुठलं घालतो तो टेन्शन नाही त्याच्यामुळे हे 100% आहे घरी असल्यावर कपडे कुठले कुठले न्यायचे आणि इथे आल्यावर कपडे कुठले घालायचे हे तर मोठा टेन्शन आहे त्याच्या टेन्शन मध्ये मी आता लेट उठलोय आता काय करू काय तू काय घालणार आहेस मी ते टेन्शन मध्ये मी लवकर उठलोय का एक चांगला आवडला दुसरा घालू शकते हा सगळे बँडवाला आहेत व्हाईट पॅन्ट बॅग बघा कसली कसकी आहे 80% तयारी झालेली आहे अजून तयारी व्हायची बाकी आहे मोहित आज हँडसम बॉय वाटतोय आणि सकाळी नाश्त्याचा बघूया काय प्रोग्राम केलेला आहे सुबोध सरांनी सर काय केलं आज कांदा बिना याचा कणाचा कांद्याचा कांदा खावत आहे शेंगदाणा बघा एक साईडला कांदा लागेल एक साईडला पावडा घेतलेला हे साफ कर पोलस रे हे शुद्ध मुलं कर आपलं शुद्ध बोलायला जास्त आला तेल जास्त आलं तर पत्रावळून काढला पोलीस लोक तुमचं वाराला म्हणून कमी केलं कोणला पूर्ण रे कोणला 7 जणांना 7 जण कोण 5 जण उपास त्या जण एक टाइम एक मिळेल आमच्या आजचा आपला जेवणाचा बजेट थोडा लो आहे कमी होईल चला नाश्ता करू सर्व रेडी होऊन आता कुठे जायचं आपल्याला टॉप स्टेशन फिनिशिंग टॉप स्टेशनला जायचं आम्हाला इथनं 35 किलोमीटर आमच्या रूम पासून आता म्हणजे सर्व रेडी होऊन आणि ही बघा गाड्यांची पार्किंग बघा पूर्ण चढण सिंगल रस्ता इकडे तिकडे जो टायर गेला तरी खाली जाईल अशी परिस्थिती आहे इथं चला तर नक्कीच तुम्हाला टॉप स्टेशनला जाऊन तिथं तुम्हाला लोकेशन दाखवतो मी आता रूम मधून आम्ही निघलो चालून पॉइंट बघायला पहिला पॉइंट आमचा आहे टॉप स्टेशन मुन्नार मध्ये भरपूर लांब आहे 30-40 किलोमीटर तो आहे नंतर रस्ता बघा कसला दलिंदर आहे रस्ता नजारा आहे वाटतं घे सिद्धू एक आहे चालूच आहे ना आहा See this view. See this. खूप सुंदर असा मुन्नार मुन्नार का मुन्नार खूप सुंदर असे मुन्नारचे नजारे आहेत आणि त्याच्यापेक्षा सुंदर नजारे आमच्या गाडीमध्ये आहेत
पाहू शकता तुम्ही प्रशांत पाटील, प्रतीक पाटील, प्रतीक राऊत अँड सुबोध राऊत, मॅन फ्रॉम कलंबस रे सासरोडी इज कालिवली, शारदा, मुंबई केलव नाव. ड्रायव्हर हिपहॉप आहे आमचा. मस्त वाटतं एकदम भारी वाटतं. तर प्रशांत पाटील तुम्हाला कसं वाटतं आजचा नजारा? एक नंबर वाटतं, एक नंबर. अजून आपल्या इथे 2 दिवस पाहिजे. इथे 2 दिवस थांबा रे आता. एक नंबर क्लायमेट आणि रोड एकच सुंदर आहेत ना, सुपर. चारचे मळे पाहू शकता तुम्ही. सुपर. पाहू शकतो किती सुंदर नजारा आहे. तर मला डोळ्याने बघून द्या. आता मोबाईल बाजूला ठेवतो. नजारे भरपूर सुंदर आहेत, पाहू शकता तुम्ही आपल्या ड्रोन कॅमेऱ्याने. वाव 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 वाव. यांची जरा मजुरी काय असेल रे तोराची? अंदाजी जाता काय कसं आहे? सोबत तो गाणी बोल ना, उसनं पहाडों का. आजच्या ब्लॉगला तुम्हाला दुसरा नजाराच दिसतील. आपली गाडी आमचा गाईड आहे, स्वतःची गाडी घेऊन आले. आम्हाला सांगतो काय तुमची गाडी मी चालवतो, गेलास उडत, आमची गाडी आम्हीच चालवणार असे बंटी भाऊ सांगतो. माझी गाडी मीच चालवेन. तो सरळ गाईड आमचा बाईक आला, रायडर आहे रायडर. आपली तरी चालत बंटी भाऊ आता सांगतात गाडी माझी मीच चालवणार, पण जेवल्यानंतर गाडीची अशी चावी अलगद साईडला ठेवून जातो. तो झोपात असतो मागं डायरेक्ट. चहाची शेती, टी गार्डन काय बघून आम्हाला त्यांनी बोलतो चला तुम्हाला धरण दाखवतो डॅम्प. त्याला काय सांगशील आमच्याकडे किती डॅम्प आहेत. आता एकदा नेतच तर नेत चल बाबा, तुझा पण मारून आहे. डॅम मध्ये पाहून मोठं झालो काय म्हणते, इकडची तिकडं फाल डायरेक्ट रायडर. ते पण उलट, तो डेंजर रायडर आहे का. नाव बघ कसं आहे, द हाय रेंज स्टोन. आलो आम्ही आता पुनारच्या डॅमवर. बघा फुकटाची खारी तरी मोठी आहे. मट्टूपट्टे डॅम त्यात आहे ना. बोटिंग बिटिंग करायची काय, बोटिंग ठेव. बरोबर बोलतोय ना काय. अरे मुन्नारला 3 दिवस पाहिजे. जर आता आपण कुठे आलोत, त्यांनी डॅम दाखवला त्याला बोला आमच्याकडे धबातला रे मोठा आहे. धबातला पण गार्डन तयार केले माहिती आहे ना. हे यांना जमणार नाही. डॅम मुठ्ठे पट्टे स्मॉल डॅम. मामा डॅम हे बघा पुनारवाले आले. पुण्याचा डॅम सांग त्याला किती मोठा आहे. याच्यामध्ये हा त्यांचा लीडर, व्हाईट पूर्ण व्हाईट वाला लीडर आहे त्यांचा. आणि सगळं बँड वाला. हा बघा, हा मला वाटतं ताशा वाजवतो, हाच ताशावाला आहे. मेन हे आयोजक, हा स्पेशली धुमा स्पेशलिस्ट. तुम्ही पाहू शकता आता आम्ही आलो पुष्पा डॅम वर. इथं पुष्पा डॅम होणार बा. पुष्पाची शूटिंग, पिक्चर मध्ये जी शूटिंग पुष्पाची इथे शूटिंग झालेली आहे. आलोय आपण डॅम वर. इथं पुष्पा पिक्चरची शूटिंग झालेली. याच्यामध्ये चंदन वगैरे त्यांनी चोरून नेलेले तुम्ही पाहू शकता. रिलीजसाठी स्ट्रगल चालू आहे भरपूर. जिथं लोकेशन भेटणार तिथं आम्ही व्हिडिओ काढणार नक्की. एक सुद्धा लोकेशन फुकट घालून. माझी ही जागा आहे. चालू बोलू आमची. 1 2 3 स्टार्ट.
पाण्यात जसं अपार्टमेंट झालं आमच्या अपार्टमेंट तुम्ही बघू शकता. हा किंग आहे, हा किंग आहे. आता भांडणं होती, भांडणं तुम्ही बघा. आता भांडणं होती, भाऊ पिसालेलं बघा आमचं. आता भांडणं होती. सेम रोहिंदे अनुस, सेम तुम्ही बघू शकता. सेम रोहिंदे अनुस दादा. रोहन सॉरी, रोहन सॉरी. सेम रोहिंदे अनुस पण तुम्ही बघू शकता. झाला आमचा यो पॉईंट फिरून. आमचे शैलेंद्र राऊत यांना काहीतरी बोलायचं आहे. बोला तुम्ही. कसे दिले मामा? नो 1 minute प्लीज मामा. तो मामा डायरेक्ट कोयतात घेऊन आलाय रे. नारळ कतीला विचारलं तर कोयतात घेऊन आला. येणं म्हणा मामा लवकर ये. गावात जाऊ ना घरा मामा. आईला कौतुक राहियो सोबत लुंगी घाल पटकन फोटो घ्यावा लागत आहे. कलर येते 70 त्याला सांग ना 70 मामा 70 ला दे र. मामा 70 ला दे र. हा 70 ला दे. ओनली वॉटर. मामा 70 ला दे र. 70 ला दे. 70 ला दे. 70 ला दे र. नको दे र. 70 ला दे. जातीन तया धुंद्रावड होतील. संघटना अध्यक्ष सुबोध राऊत. काय काय मला विलाय त्यानं आहे थोडी. सकाळी नारळ पाणी पिणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. शक्यतो आकाराच्यात प्या पाणी. शरीरासाठी आकाराच्यात पाणी पिलेलं आहे अमृतासारखं असतं. अमृत. आणि मंडलाचं असलं तर अजून चांगलं असतं. म्हणलं तर असलं तर अमृतच. भारी अमृत. पिणार नव्हता घडी तर पिवायला लागला. अब किती आलं? कितना हुआ? 70 टोटल किती पैसे आले? 710 घेतले असेल ना. घेऊनच बनवतो 1 मिनिटाचा. बोलायचं वेगळं बनवतो. पाहू शकता किती सुंदर नजारे आहेत. गाणे आहे का? गाणे कसलं लावलंय भारीवाला. व्ह्यू असे आहेत ना इथं का फोटो काढायला इतका मन यांचा भरला ना का इथं जागेवर ना हालत नाही. एक नाही काढला अजून. काढलंस फोटो घेते व्ह्यू कसा आहे धीरज? 1 नंबर क्लास. क्लास पैसा वसूल आहे. 20,000 नाही 40,000 वसूल झालं. डबल. ही आमची मंडळी. नजारा संपत नाही एवढा नजारा आहे. मन भरत नाही. शेवटी आमचा मोहित कंटाळा आणि धीरज दादाला बोलते धीरज दादा हे डोंगर कधी खपतील. पाहू शकता व्ह्यू काय सुंदर आहे. पूर्ण ढग असे डोंगरावरती उतरलेले आहेत. खतरनाक व्ह्यू आहे. एवढे सुंदर सुंदर नजारे आहेत काय सांगू शकत नाही शब्दात. तुम्हाला काय वाटतं कसे नजारे आहेत ते? गाडी चालवताना
बघून जवळजवळ आमचा झालेला आहे. आता या लोकांना आमच्या जरा ॲडव्हेंचर करायचं होतं, काहीतरी गेमिंग झोनमध्ये ॲडव्हेंचर. त्यासाठी आम्ही आता आलो आणि पहिलीच ॲडव्हेंचर आमचं आहे हिल टॉप ॲडव्हेंचर झिप लाईन. डायरेक्ट त्या टोकापर्यंत तिथपर्यंत जाते तिथपर्यंत आणि तिथून खालच्या लाईनने परत तिथं रिटर्न. तर जवळजवळ अर्ध्यांच्या हवा तर टाईटच झालंय बघून, कारण खाली खोल दरी आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का भाऊ जाण्याला? इंटरेस्ट आहे पण मला प्रश्न पडलेला काय तिकडनं वापस कधी आणणार काय वाटतं याला? बोला. एकाचं तिकीट 700 रुपये. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 500 रुपये, 1200 रुपये. आणि मोबाईल आपला यूज करू शकतो का? यूज करू शकतो. पडला तर ते नवीन देतील, काय कव्हर बिवर, बाकी काय देणार नाही. जर आपला मोबाईल आपण आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे ते मध्येच जाऊन आपण काय खाऊ शकतो का? ब्रेकफास्ट देणार आहे तिथे. ओके. सोमवार असल्यामुळे त्याचे एक्स्ट्रा पैसे नाहीत? नाही ते त्याच्या तेच का? ओके. तुम्हाला झिप लाईन मधून जातो तिथं मध्ये थांबायचं असेल आणि नाश्ता करायचा ती सुद्धा यांच्याकडे सुविधा आहे. मध्ये जाऊन नाश्ता करू शकता. नाश्ता झाल्यावर परत पुढचा प्रवास. आमचे तयार युद्धावर जाण्यासाठी. रिक्स आहे तो हिस्क आहे, बघू शकता तुम्ही. डिस्काउंट. हाऊ डज अ फिलिंग यू? सांगते कसं आहे मन में धक आपण डबल चल. ओके कम. दिस गाय इज व्हेरी हँडसम इन हेल्मेट. तो बघ कसा मोबाईल. मोबाईल असो ते नाही हो, डर क्या की जिथे. हा इन्शुरन्स आहे ना तुझा मोबाईलचा? मंडीला गेलेले आहेत. थोडीशी फाटे पण मजा पण तेवढीच येते. मिलिंद भाऊ कोणाचा? राम 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 राम. चला भाऊ फुल खुश आहेत. भाऊन काहीच भीती नाही. अंग कापते का नाही? इन लाईफ बना दूंगा लाईफ. थांबा, यांच्यात आवडल्यान काहीतरी. काय आवडल्यान का भाऊ? लाईफ गेट ओनली वन टाइम, एन्जॉय इट. ओके ओके. रिस्क है तो इश्क है. आणि भाऊन जे टेस्कून आवडले आहेत पट्ट्याने आवडलाय दिसायला नको म्हणून. माणूस मध्ये अटकलेला आहे. त्यांना आणायला दुसरी रस्सी घेऊन दुसरा माणूस गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा क्लियर येत आहे. आता फक्त फोटो घे, व्हिडिओ ओके. चला तर आम्ही आता मुन्नार सोडून घरच्या सॉरी मुरुडेश्वरच्या दिशेने प्रस्थान करतो. पडला तरी पण अद्यापर्यंत दबदबा चालूच आहे. काय आपलं जेवण टायमावरच होत नाही, त्याच्यामुळे काय पोटावर नाही ताबा न. मला बोलता घरी जायचं आहे बाबा. आणि कसा वाटते किल्लीच्या पाण्यावर जेवायला? मस्त वाटते काय? हे उपवासवाली माणसं, मध्येला उपवासवाला माणूस शिकून राहू. आणि ते आमचे कॅब ड्रायव्हर आहेत. लोक असतात कॅब ड्रायव्हर.
पब्लिकाचं का नाही होतील सांगतोय काय. आता मुन्नारवरनं आम्ही घरच्या रस्त्याने म्हणजे मुरुडेश्वरला जाताना आम्हाला जो व्ह्यू पॉईंट भेटला तुम्ही पाहू शकता. हा धबधबा किती उंच आहे. आपल्याकडे असे 3 धबधबे 4 धबधबे होतील एवढा उंच हा धबधबा आहे. तुम्हाला जवळ गेलो वरतं दाखवतोय शूट. बघा किती उंच आहे, किती उंचावरनं पडतंय. पावलो पावली बॅनर दिसलेत एलिफंट क्रॉसिंग एरिया. पण मला वाटत नाही एलिफंट या रस्त्याला येऊ शकतात, कारण पूर्ण भिंत आहे. एक तर एकाचा पाय घसरून पाडला किंवा जास्त मोठा असेल ढेसकून त्याचा तो कोसळला तर तो रस्त्यावर पडू शकते. डायरेक्ट येऊ शकत नाही अजिबात. फक्त तो डोंगरावशी पडू शकते तेच रस्त्यावर येईल. तुम्ही बघा भिंत आहे सर्व, खाली उतरणार कसा तो. पण रात्रीला येऊ शकतो, कुठून पण येऊ शकतो, काही भरोसा नाही. आमचा प्रवास शक्यतो जंगलातून डेलाच होतोय, नाईटला होत नाही आम्ही काही रिस्क काय घेत नाही. भाऊ तुम्हाला रिस्क घ्यायची आहे का? ते सांगतात भाऊ हत्ती सोडून कुठलाही प्राणी दिसू दे रस्त्यात तरी काय टेन्शन नाही, फक्त हत्ती दिसला नाही पाहिजे, कारण तो डेंजर काम आहे. इथं समुद्र नाही जवळ काय नाही, तरी पण वाकट्या रस्ते सुकवत लावले त्यांनी या लोकांनी. ते मला वाटतं आता संध्याकाळला आता न्यायला येतील, थोड्या मत कार्यालय येतील. तोपर्यंत वाकट्या अशाच्या उन्हाने सुकल्या नाही, तरी पण गाडी तिथे फास्ट होते ना त्याच्या वाऱ्याने तिथे सुकणार 100%. चला तर आपली आता नंतर भेट होईल डायरेक्ट मुरुडेश्वरला, किंवा त्याच्या आधी आमची वस्ती आहे तिथे तुम्हाला दाखवू. त्याच्यानंतर मुरुडेश्वरला प्रस्थान करू उद्या सकाळी. बाय.